नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. सोलापूर जिल्ह्याच्या वैभवामध्ये ज्या उजनी धरणाने भर टाकलेली आहे, त्याच उजनी धरणग्रस्तांचे सध्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप या भागातील शेतकऱ्यांनी केलेला आहे. त्याला कारण ठरलेलं आहे एक 2 दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना आलेल्या नोटिसा. उजनी जलाशयासाठी संपादित केलेल्या जमिनीमध्ये अतिक्रमण केल्याबाबत अशा नोटिसा या भागातील शेतकऱ्यांना आलेल्या आहेत आणि या नोटिसांना आमदार नारायणआबा पाटील यांच्या गटानं प्रचंड असा विरोध केलेला आहे. याबाबत त्यांनी तहसीलदार आणि जलसंपदा मंत्री विखे पाटील यांना निवेदन देखील दिलेलं आहे. आज करमाळा तहसील कार्यालय येथे पाटील गटाचे अनेक पदाधिकारी हे निवेदन देण्यासाठी आलेले होते. नेमका हा विषय काय आहे हे आपण पहिल्यांदा पाहूयात. अतिक्रमणाच्या नोटीस संबंधित शेतकऱ्यांना आलेल्या आहेत. अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याबाबतच्या ह्या नोटिसा आहेत. जागा पूर्वस्थितीत उपलब्ध करून द्यावी असं देखील या नोटिसांमध्ये म्हटलेलं आहे. आणि या नोटिसा आल्यापासून म्हणजे जर वेळेत या म्हणजे 8 दिवसात अतिक्रमण जर काढून घेतलं नाही तर त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल केला जाईल याची नोंद घ्यावी अशा ह्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. आणि या नोटिसांमुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असा संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत नेमक्या या शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत या आमदार नारायणआबा पाटील यांनी एका निवेदनाबाबत सरकारला कळवलेल्या आहेत. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की उजनी धरणामध्ये सर्वात जास्त त्याग हा करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. 30 गावांचं पुनर्वसन या धरणासाठी चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक होतं. मात्र या भागातील शेतकऱ्यांचं अजूनही पुनर्वसन व्यवस्थितरित्या झालेलं नाही. त्यांना पुनर्वसन केल्यानंतर गावामध्ये 18 नागरिक सुविधा देणं आवश्यक होतं. मात्र त्या सुविधा देखील अजून नागरिकांना मिळालेल्या नाहीत आणि त्यातच आता ह्या पुन्हा अतिक्रमणाच्या नोटीस आलेल्या आहेत. ज्या वेळेस ही धरण तयार करायचं होतं त्याच वेळेस त्यांना गाळ पेरीसाठी परवानग्या देण्यात आलेल्या होत्या अशी त्यांची मागणी देखील त्यावेळेस होती आणि त्यानुसारच हे शेतकरी गाळ पेर करत आहेत. मात्र त्यालाच आता अतिक्रमण समजून नोटिसा दिल्या आहेत असा आरोप या निवेदनामध्ये केलेला आहे. आणि ही जर नोटिसा आल्या आणि शेतकऱ्यांवरती जर कारवाई जर झाली तर त्याचा वेगळा परिणाम शेतकऱ्यांवरती होऊ शकतो असं या निवेदनात म्हटलेलं आहे. कारण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या भागातील जमिनी ह्या महत्वाच्या आहेत. या जमिनीवरती त्यांची पिकं आहेत, त्यावरती अनेक शेतकऱ्यांनी बँकांची कर्ज घेतलेली आहेत, त्यावरती त्यांचा उदरनिर्वाह होतो. मात्र त्यांना आता उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या नोटिसांच्या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय तत्काळ रद्द करावा अशी मागणी या नोटिसेमध्ये करण्यात आलेली आहे. याबाबत नेमका शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या काय भावना असणार आहेत, आमदार नारायणआबा पाटील यांच्या गटाची नेमकी काय भूमिका आहे आपण पाहूया. ही संपूर्ण भरली का नाही म्हणजे 111% पाणी झालं तर ती संपूर्ण जिमली जाते. ती जसं 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 खाली जाईल पाणी सुटण तसे तसे त्या जिमनी मोकळ्या होत्या. त्या जिमनी आम्ही वाही वाटतो त्या जिमनीबद्दल ती धोका होऊ शकतो. काय धोका होऊ शकतो, किती नुकसान त्यांनी तिथं जर घेतलं तर आम्हाला काहीच करता येत नाही, खाली जाता येत नाही, वर जाता येत नाही आणि ती बी आम्हाला गाळपेर वाही वाटता येत नाही. पण आता ही जी नोटिसा जी आलेल्या आहेत ह्या नोटिसाचा तुमच्या अर्थकारणावर शेतीवर कसा परिणाम होऊ शकतो? त्याच्यावर शेतीवर परिणाम होणारच आहे ना. ती ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला काहीच करता येत नाही म्हणजे आमचा नुकसानच होत आहे ना. त्याच्यासाठी ही गाळपिरीच्या जिमनी ही धरणग्रस्ताला जे आहे त्याला द्यायला पाहिजे. बरं, तुमच्या ह्याच्यामुळे धरणाचं काय नुकसान होतंय का? काही सुद्धा नाही, काही सुद्धा नुकसान असं काही सुद्धा होत नाही. त्याच्यात पाणी साठ्याचं कमी होणं किंवा काही नाही लोकांनी नाही काही सुद्धा नाही. त्याच्यामुळं काय कसला सुद्धा एक अगदी थोडा सुद्धा फरक पडत नाही. हे काय म्हणजे जाणून बुजून त्रास दिला जातोय असं म्हणायचं? ही जाणून बुजूनच त्रास आहे. करमाळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय नारायणआबा पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांच्या पत्रावरती आमच्या पाटील गटाचं एक शिष्टमंडळ आज या ठिकाणी माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे.
या शिष्टमंडळामध्ये आदिनाथचे ज्येष्ठ संचालक आदरणीय दुळाभाऊ कोकरे, आदिनाथचे व्हाईस चेअरमन आदरणीय महेंद्रजी पाटील, आदिनाथचे संचालक आदरणीय विजयजी नवले, आदरणीय दत्ताबापू देशमुख, आदरणीय रवी किरण फुके, पाटील गटाचे मार्गदर्शक आदरणीय सरक सर, चिकलठाणचे सरपंच आदरणीय विकासजी गलांडे, आदिनाथचे विद्यमान संचालक आदरणीय संतोषजी खाटमोडे पाटील यासह सगळेच आमचे मान्यवर शिष्टमंडळातले सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. विषय इतका महत्त्वाचा आहे की महाराष्ट्र शासनानं उजनी काठच्या शेतकऱ्यांची जी गाळपेरीचे जमीन कसत होते त्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे. करमाळा तालुक्यातच नव्हे तर इंदापूर तालुक्यामध्येही अशी नोटिसा देण्याची मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे.